हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा पूजा तमशेट्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज मी तुम्हाला होममेड प्रोटीन पावडर कसे बनवायचे, त्यानंतर त्यापासून आपल्याला काय काय फायदे असतात आणि हे चमत्कारिक फायदे आपल्याला जर हवे असतील तर तुम्ही नक्की एकदा हे प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवून पहा। सेम मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केल्यानंतर तुम्ही वारंवार हेच प्रोटीन पावडर वापराल, हे मी गॅरंटीने सांगेन। प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागते ते दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते आणि अगदी कमी खर्चामध्ये बघा, मला फक्त 1300 रुपये लागले एवढ्या सगळ्या साहित्यासाठी। आणि याचं जे प्रमाण आहे, जवळपास एका व्यक्तीने जर खाल्लं ना तर 2 महिने तरी आपल्याला हे प्रोटीन जातं। तर हे कोणते कोणते जिन्नस किती प्रमाणामध्ये आपण घेतले तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सविस्तर मी लिस्ट देणार आहे। तर आता वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूयात। तर या ठिकाणी पहिल्यांदा मी घेतलेला आहेत मखाने। तर हे मखाने आपल्याला मंद आचेवरती लालसर होईपर्यंत छान खरबूज भाजून घ्यायचे। तर मखाने भाजून झाल्यानंतर लगेचच शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर अक्रोड, प्रत्येक जिन्नस आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक डिशमध्ये हे काढून घ्यायचे। त्यानंतर अर्धा तास छान थंड होऊ द्यायचं। तर बघा, आता लगेचच मी काजू सुद्धा भाजून घेते। बदाम सुद्धा छान भाजू द्यायचं। बघा, इथे मी ओट्स घेतले नाही, तुम्ही इथे ओट्स सुद्धा घेऊ शकता। भाजण्याचं एकच कारण आहे का हे जास्त दिवस छान टिकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते चवीला खूप छान लागतं। पंपकिन सीड्स आपण इथे भाजून घेतले, त्याचबरोबर सनफ्लावर सीड्स, त्यानंतर अख्खी वेलची सुद्धा आपण इथे घेतलेली आहे, जवळपास 2-3 चमचे असेल। इथे आपल्याला पावडर वापरायची नाही। त्यानंतर पिस्ता, मगज बी, तर प्रत्येक डिशमध्ये प्रत्येक जिन्नस हे भाजून छान मी ठेवलंय। त्यानंतर बडीशेप साधारण 2-3 चमचे असेल, तसं मी प्रमाण देणारच आहे तुम्हाला। त्याचबरोबर इथे जवस, तीळ, चिया सीड्स आणि सब्जा, त्याचबरोबर जायफळ, असं हे एकत्र मी भाजून घेतले। आणि आता फुटाणे आपल्याला भाजायची गरज नाही, ऑलरेडी ते भाजलेले असतात। तर आता यावरची जी साल आहे तर अशा पद्धतीने मी सगळी काढून घेतली। तर ही जी तुम्हाला दिसत आहे ती आहे खारीक पावडर। तर ही बारीक केलेली पावडर जी आहे ती मार्केटमध्ये होती आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे खारीक थोडी नमसर असते, त्यामुळे इथे मी डायरेक्ट पावडरच आणली आहे। तर आता एक एक करून जिन्नस आपल्याला हे दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात। हे पूर्ण थंड झाले। त्याचबरोबर खडी साखर मी इथे घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। खडी साखरेमुळे आपल्या शरीरातील उष्णताही बाहेर पडते। जेवढे व्हिडिओमध्ये तुम्ही जिन्नस पाहिले तेवढे मी छान बारीक दळून घेतले, 2-2 वेळा छान चाळून घेतले। आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। तर फायनली आपली होममेड प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। जवळपास याला 1 ते 1.5 तास मला लागला। तर आता ही प्रोटीन पावडर घ्यायची कशी, संध्याकाळी 1 ग्लास दुधामध्ये 3 किंवा 2 चमचे अशी ही पावडर घ्यायची, भिजत ठेवायची आणि सकाळी वॉकिंग किंवा वर्कआउट किंवा तुम्ही जर व्यायाम करत असाल तर व्यायाम झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही प्रोटीन पावडर 1 ग्लास पिऊन घ्यायची आहे। रात्रभर छान मुरते आणि टेस्टी सुद्धा लागते। तर बघा, आता याचे फायदे काय आहेत, फक्त जिममध्ये जाणाऱ्यांना किंवा वर्कआउट करणाऱ्यांसाठीच हे प्रोटीन नाही, तर भारतामध्ये जवळपास 50 ते 60% लोकांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे आणि ती प्रोटीनची कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी हे प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे। मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहेत, पण जर आपण घरच्या घरी असे प्रोटीन बनवले तर सगळ्यात जास्त आपला फायदा होणार आहे। बघा, भारतामध्ये 50 ते 60% लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे आणि जर शरीरात प्रोटीनच कमी असेल ना तर आपल्या शरीराचे विकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात। ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे तर त्यांची काय लक्षणे असतात बघा, सगळ्यात महत्त्वाचं त्यांना थकवा जाणवतो, त्याचबरोबर केस गळती होते, त्यानंतर नखे सुद्धा तुटतात, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, शांत झोप लागत नाही, चिडचिड आपण जास्त करायला लागतो, त्याचबरोबर हाडांच्या समस्या खूप प्रमाणात वाढतात आणि दिवसभर असा थकवा सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात जाणवतो। तर हे प्रोटीन जे आहे तर आपल्या शरीरातल्या पूर्ण कमतरता भरून काढते। फक्त वेट लॉसच नाही तर भरपूर याचे फायदे आहेत मैत्रिणींनो। तुम्ही नक्की हे प्रोटीन घरगुती ट्राय करून बघा आणि आवडल्यानंतर पुढे शेअर करा। ब्रोसली तुम्हाला माहित आहे ना, तर तो ब्रोसली सुद्धा होममेड प्रोटीन घ्यायचा। तर तुम्ही कुठेही यूट्यूबला वगैरे सर्च करा, तुम्हाला लगेच माहिती मिळून जाईल त्याची। तर पुन्हा भेटूया तशाच नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।